नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। रेल्वेमध्ये टेक्निशियन पदांसाठी जे मित्रांनो भरती निघाली आहे, तर 9122 जागांसाठी रेल्वेमध्ये टेक्निशियन या पदासाठी मित्रांनो भरती निघालेली आहे। आणि शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी तुम्ही 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर ITI असला पाहिजे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे मित्रांनो रेल्वे टेक्निशियन या भरतीचे। तर 9 मार्च 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे। तर चांगली जे मित्रांनो ही टेक्निशियन पदांसाठी जे मित्रांनो भरती निघाली आहे, तर फॉर्म भरणे सुरूच आहे। तर या भरतीची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये असणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा। जे पण मुले रेल्वे टेक्निशियन या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा। कारण की लेखी परीक्षा तुमच्या टाइम आहे, कारण की ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान जे रेल्वे टेक्निशियन या भरतीचा जे मित्रांनो पेपर होणार आहे। तर 9122 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर या भरतीमध्ये जे मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे, फी किती असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, किती लेखी परीक्षा असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे टेक्निशियन या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, ही जी मित्रांनो रेल्वे टेक्निशियनची जी ही भरती निघाली 9122 जागांसाठी, यामध्ये तुम्हाला 12वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते। जर समजा 12वी मध्ये तुमचं मॅथ आणि फिजिक्स जर विषय असेल तर तुम्हाला जे मित्रांनो या ठिकाणी 12वी पासवर रेल्वे टेक्निशियन या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे। किंवा मग जे मित्रांनो तुम्ही 10वी पास असाल आणि ITI पास असाल तर तुम्हाला जे मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादेचा जर विचार केला तर 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये 5 वर्षाची सूट आहे। OBC कॅटेगरीच्या मुलांना या भरतीमध्ये 3 वर्षाची सूट आहे। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी ठेवण्यात आली आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला जे मित्रांनो 30,000 प्लस मिळणार आहे। आणि हे जी टेक्निशियनची जी भरती आहे तर यामध्ये मित्रांनो 2 प्रकारचे पद आहे। पहिलं जे पद आहे ते आहे टेक्निशियल ग्रेड 1 आणि दुसरं जे पद आहे ते आहे मित्रांनो टेक्निशियल ग्रेड 3। तर हे 2 पोस्ट आहे। चांगली जे मित्रांनो 9122 जागांसाठी रेल्वे टेक्निशियनची जी आहे ही भरती चालू आहे। तुम्ही जर 10वी पास असाल, तुमचा ITI झाला असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते। किंवा मग तुम्ही 12वी पास आणि 12वी मध्ये फिजिक्स मॅथ जर विषय असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये जे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला आपण तर या भरतीमध्ये मित्रांनो एकच परीक्षा होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एकच परीक्षा असणार आहे रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये। तर या भरतीचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे, सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहिलं जे पद आहे यामध्ये टेक्निशियल ग्रेड 3, तर यामध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर सायन्सचे, त्याला विज्ञान म्हटलं जाते, तर 40 प्रश्न विचारले जाणार आहे। आणि जनरल नॉलेजचे या ठिकाणी 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल जे मित्रांनो 100 मार्काची परीक्षा असणार आहे तुमची। नेगेटिव्ह मार्किंग 3 असे एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे। त्याचबरोबर तुम्हाला 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। तर टेक्निशियन ग्रेड 3चा जो लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तर यामध्ये मित्रांनो रिझनिंगचे 25 प्रश्न, मॅथचे 25 प्रश्न, त्याचबरोबर विज्ञानचे या ठिकाणी 40 प्रश्न आणि GKचे 10 प्रश्न, असे जे मित्रांनो 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे टेक्निशियल ग्रेड 3 या पदामध्ये, ठीक आहे। त्यानंतर टेक्निशियल ग्रेड 1 हे जे मित्रांनो या पदासाठी लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर GKचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, रिझनिंगचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर कॅम्प्युटरचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मॅथचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बेसिक सायन्स अँड इंग्लिशचे जे मित्रांनो 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 3 असे केवढे असणार आहे आणि तुम्हाला जे 90 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे आणि 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं यामध्ये सिलेक्शन
परीक्षण होणार आहे. तर रेल्वे टेक्निशियन या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे मित्रांनो हे लेखी परीक्षेवर होणार आहे, लक्षात ठेवा. तर आतापासून ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये लागायचं असेल, जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, तर आतापासून मित्रांनो अभ्यास चांगला चालू द्या. कारण की तुमचा जो पेपर आहे मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये तुमचा रेल्वे टेक्निशियन या भरतीचा पेपर असणार आहे. तर चांगली जे 9,122 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती चालू आहे आपल्या भारतामध्ये, ठीक आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो ही भरती, ठीक आहे. तर आतापासून चांगला अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा. तुम्ही जर मित्रांनो घरी अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो लायब्ररीमध्ये करा, वाचनालयामध्ये अभ्यास करा. तर आतापासून सेल्फ स्टडी करा, 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून अभ्यास करा. आणि आतापासून जे चांगले पुस्तक आहे मित्रांनो रेल्वे टेक्निशियन या पदासाठी, तर चांगले पुस्तक घेऊन घ्या, आतापासून ऑर्डर करून घ्या आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.